तुम्ही टूरला का नाही जात आहात? म्हणजे टेंडर्सवर मिळणाऱ्या फाईलवर जे कमिशन मिळायचं ते यशमुळे बंद झालंय म्हणून का? बरेच प्रश्न पडायला लागले तुला मिथिला. नाही नाही असं नाही, मी आपलं काळजी वाटते म्हणून म्हटलं. मी आलीच आलीच. पिकुशू आवाज कमी कर, तुझ्या खोलीत जाऊन खेळ. पेकोचू आवाज कमी कर, गेट बंद बंद करते, बंद करते. नाही की तू आउट. मिथिला बोलली ते अगदी चुकीचं नाहीये. काहीतरी करायला हवं. घारतोंडे, तुमच्या त्या बॉसच्या नातवावर जरा लक्ष ठेवा. आजकाल त्या 1.5 दमडीच्या एम्प्लॉईजवर पैसे उधळतोय तो. त्यांना ऍडव्हान्स काय देतोय, बोनस काय देतोय. हे असेच पैसे उधळत राहिला ना तो, तर आपलं काहीच खरं नाहीये. तुम्हाला कळतं मी काय बोलते तुमच्याशी? आणि याच त्याच्या उधळपट्टी मागे ऑफिस मधले घोटाळे सापडणं हे एवढं एकच कारण आहे असं मला वाटत नाही. काहीतरी वेगळं कारण आहे आणि ते आपल्याला शोधून काढायलाच हवंय. हो मॅडम, तुमचं बरोबर आहे. मी बारीक लक्ष ठेवतो. गुड. आता कामाला लागा. ठेवा ना फोन. ठेवतो ना. छोटा काटा 8 वर, मोठा काटा 6 वर. नवीची वेळ झाली तरी आई घाई का करत नाहीये? हे नेहा. काका अगं काय नाही, अजून तू परीला घेऊन आली नाहीस ना, म्हणून काकूंनी बघायला पाठवलं. काका आज थोडं उशिरा गेलं तर चालणार आहे. बर बर ठीक आहे. आता काय करायचं? आई थांबली तर आपलं सिक्रेट कळून जाईल. नाही कळणार, तू लवकर ये. बरं नेहा, मी येतो ना. हो काका. आई चल ना पटपट, आवर लवकर. आले आले. हो ग आजीबाई, एरवी मी तुझ्या मागे लागत असते, आज तू घाई करतेस. तुला उशीर झाला तर तुझे बॉस ओरडतील ना. हो ग, माझ्या परीला किती काळजी ना माझी. थांब, डबा घेऊन आले. परीची आई. शपथ नाटका खूप. परी, ही घे बाळा साडी. सांभाळून इस्त्री कर हा. खूप महागातली आहे आणि संध्याकाळपर्यंत आणून दे. येते मी. काय झालं? साठी काकू आल्या होत्या ना? काय काम होतं? ही साडी कोणाची आहे? ती काकूंकडे द्यायची होती. आई इंजेक्शन आहे ना, मला कसं तरी होतंय. हो अंड्याने. चल 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 पटापट करू. हा ये बाय.
यश. हॅलो यश. हा बोल. निघालीस का? नाही, निघतच होते. फ्रेंड मला वाचवलंच. बाय द वे, तुला माझी आठवण कशी आली? हा? नाही म्हणजे शेफालीला फोन लावायचा असेल आणि चुकून मला लागला असं तर नाहीये ना? आता शेफाली कुठून आली मध्ये नेहा? आणि तिला का फोन करेन मी? करशील, नक्की करशील. सकाळ दुपार संध्याकाळ फक्त तिलाच फोन करशील. स्टॉप इट नेहा प्लीज. मी तुला कशासाठी फोन केलाय, तू काय बोलतेस? मला तुला हे विचारायचं होतं की आपण आज एकत्र जाऊया का ऑफिसला? एकत्र? कुठे राहतोस तू? मी हॅलो हॅलो एक मिनिट, जरा नेटवर्कचा इश्यू आहे. हॅलो यश. मी कुठे राहतो? तू खंडाळ्याला? हिच्यासाठी कुठे राहतो? हा हे बघ, ड्रायव्हर कॉलनी सांग. काहीतरी शोभेल असं सांग ना. शास्त्री नगर. हा हा नेहा, ऐकू येते? हॅलो. मी ना इथे आपलं शास्त्री नगरला राहतो. शास्त्रीनगर? अरे ते तर खूप लांब आहे. उगाच वाट वाकडी करून नको येऊस. अगं नाही तसं नाही, मला बेसिकली थोडं काम होतं तुझ्याकडे म्हणून भेटायचं होतं. मी येतो, लगेच येतो. आपण घराबाहेर भेटूया प्लीज. वा बेटा वा. मी आणि आजोबा विचारत होतो तर नाही आजोबा, नाही रे समीर. आणि आता काय, आपण ऑफिसला एकत्र जाऊया. ये बात. काल असंही ती नेहा म्हणालीच होती की प्रेम काय तुला परत एकदा होऊच शकतं. आणि आता त्या तुला दुसरं काही सुचतच नाही ना? हा, मी तिला का भेटणार आहे जाणून घेतल्याशिवाय आपली बटबट 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 सुरू. ओके, बस तुम्ही शांत. काय भेटणार आहेस तू तिला? मला तिला मदत करायची आहे यार, पण मला कळत नाही मी कशी मदत करू. म्हणून असा विचार केला, थोडेसे पैसे देऊन बघतो. यु नो. पैसे? पण ती घेईल तुझ्याकडनं? मला तरी असं वाटतं की ती स्वाभिमानी मुलगी आहे. स्वाभिमानी आहेच ती, म्हणूनच मला जरा घरी जाऊन किंवा खासगीत तिच्याशी बोलायचं होतं. उगाच 4 चौघांसमोर. यु नो, आय डोंट नो हाऊ शील रिॲक्ट. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. माझी तुझी रेशीम